नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्या ज्ञान या जो चॅप्टर शिकत होतो, तर याच्यामधला आपण आज त्रिकोणी संख्या शिकणार आहोत. त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या बघा. तर त्रिकोणी संख्या याच्यामध्ये आपल्याला नवोदयमध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये काही प्रश्न विचारले जातात. तर त्रिकोणी संख्यासाठी एक पहिला प्रश्न आपण लक्षात ठेवायचा की सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती? सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती? तर बघा, या ठिकाणी सर्वात लहान त्रिकोणी संख्या आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ती म्हणजे एक. तर एक सर्वात लहान त्रिकोणी संख्या आहे. तर याच्यामध्ये बघा, तर तुम्हाला त्रिकोणी संख्या कशा काढायच्या, तर हे सगळ्यात पहिले मी सांगतो. तर बघा, एक ही सर्वात लहान त्रिकोणी संख्या, याच्यानंतरचा जो नंबर आहे तो तुम्हाला प्रत्येक वेळेस प्लस प्लस करत गेले तर तुम्हाला त्याच्या पुढची त्रिकोणी संख्या मिळेल. बघा, एकच्या पुढचं जी संख्या आहे, नंबर आहे, तो आहे 2. एक मध्ये 2 प्लस केलं तर पुढची त्रिकोणी संख्या मिळेल 3. बघा, या 3 मध्ये तुम्ही जर हा 2च्या नंतरची संख्या प्लस केली 3, तर तुम्हाला पुढची संख्या मिळेल त्रिकोणी संख्या 6. 6 या त्रिकोणी संख्यात जर तुम्ही त्याच्या पुढची संख्या प्लस केली 4, तर तुम्हाला पुढची त्रिकोणी संख्या मिळेल 10. या 10 या संख्येमध्ये तुम्ही जर पुढची संख्या प्लस केली तर तुम्हाला त्याच्या पुढची त्रिकोणी संख्या मिळेल 15. याच 15 मध्ये तुम्ही जर त्याच्या पुढची संख्या प्लस केली 5च्या पुढची 6, तर तुम्हाला याच्या पुढची संख्या मिळेल 21. याच 21 या त्रिकोणी संख्येमध्ये तुम्ही जर त्याच्या पुढची संख्या प्लस केली 7, तर तुम्हाला याच्या पुढची त्रिकोणी संख्या मिळेल 28. 28 मध्ये तुम्ही जर त्याच्या पुढची संख्या प्लस केली 8, तर तुम्हाला त्याच्या पुढची संख्या त्रिकोणी संख्या मिळेल 36. बघा, तर अशा प्रकारे तुम्ही त्रिकोणी संख्या काढू शकता. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला दुसरा प्रश्न असा येतो की 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती? तर 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या किती किंवा एकूण त्रिकोणी संख्या किती? तर बघा, या ठिकाणी 1 ते 100 पर्यंत एकूण तुम्हाला अशा 13 त्रिकोणी संख्या आहेत. किती त्रिकोणी संख्या आहे? तर 13 त्रिकोणी संख्या आहे. आणि यानंतर तुम्हाला असा एक प्रश्न येणार आहे की बघा, 15वी त्रिकोणी 15वी त्रिकोणी संख्या कोणती? तर बघा, आता या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट असा प्रश्न विचारलेला आहे का 15वी त्रिकोणी संख्या कोणती? तर मग आपण ही मेथड यूज नाही करणार आहे. कारण ही जर मेथड यूज केली तर आपला वेळ वाया जाणार आहे. त्यासाठी बघा, तर तुम्हाला एक सूत्र आहे की त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या बरोबर n इन ब्रॅकेट n प्लस 1 ला 2 ने डिवाइड करायचं. आता बघा, या ठिकाणी n म्हणजे तुम्हाला ज्या नंबरची त्रिकोणी संख्या विचारलेली ती संख्या. मग बघा, या प्रश्नामध्ये तुम्हाला 15वी त्रिकोणी संख्या विचारलेली आहे, म्हणजे n बरोबर तुमचं आहे 15. n म्हणजे तुमचा 15 आहे. तर बघा, या ठिकाणी जर आपण या n च्या ठिकाणी जर 15 ठेवले, 15 ब्रॅकेट मध्ये 15 प्लस 1 डिवायडेड बाय 2. आता बघा, हा ब्रॅकेटच्या बाहेरचा जो म्हणजे या कंसाच्या बाहेर जो 15 आहे, या 15 म्हणजे ह्या दोघांशी त्याचा मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे गुणाकार आहे. म्हणजे या 15 ने ह्या दोन्ही संख्येला आपल्याला गुणायचं आहे. मग बघा, या ठिकाणी जर आपण केलं 15 ने जर 15 ला गुणलं, 15 गुणिले 15 प्लस 15 गुणिले हा 1, याला 2 ने भागायचे आपल्याला. तर बघा, 15 ने जर 15 ला गुणलं म्हणजे 15चा वर्ग काढायचा आपल्याला. 15 गुणिले 15, तर या ठिकाणी येतो तो 225 प्लस 15 एक 15, त्याला 2 ने डिवाइड करायचं, भागायचे. मग बघा, 225 प्लस 15 जर केलं, तुमचं उत्तर येतं 240 भागिले 2.
जर आपण या दोन्ही 240ला भाग दिला तर बघा, बे एक बे, बे दोन्ही 4 आणि बे शून्य शून्य. म्हणजे या ठिकाणी तुमची त्रिकोणी संख्या आली आहे 120. म्हणजे 15वी त्रिकोणी संख्या जी आहे तर ती आपली आहे 120. तर या सूत्रानुसार आपण ते कुठलीही त्रिकोणी संख्या आपण काढू शकतो. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला जे येणार आहे तर ते मित्रांनो अशा पद्धतीने सोडवायचे आहे. याच्या पुढचे जे प्रश्न आहे तर आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.